नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. डिव्हाइन टच या यूट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी विनया कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा विषय घराघरासाठी अगदी उपयोगाचा बरं का. एक प्रसंग घडत होता आणि मुलींच्या वर्तणुकीबाबत चर्चा चालली होती आणि त्यामध्ये एक सर्रास असा सूर येत होता की आजच्या मुली बिघडल्यात. खरं तर आपल्या घरातल्या मुली कदाचित या बिघडलेल्या मुलींमध्ये नसतील बरं का, पण आपल्या पाहण्यात बऱ्याचशा मुली अशा येतात की आपल्याला त्या मुलींकडे बघून असं वाटतं की बापरे, किती ह्या मुली बिघडलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ बघणाऱ्या पालकांना माझी एक विनंती आहे की आपण आपल्या मुलींकडे या नजरेने पाहू नका. कदाचित आपल्या मुली या प्रकारामध्ये बसत नसतील, पण जनरली मुलींच्या बाबत जे बोललं जातं त्याबद्दल का बरं मुली बिघडल्यात असं समाजाला वाटतं किंवा आपल्याही ते निदर्शनाला येतं. तर त्यातल्या काही महत्वाच्या कारणांचा विचार आपण आजच्या व्हिडिओत करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला वाटणारी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलींच्या हातातला मोबाईलचा अतिवापर. अलीकडे मुलींमध्ये म्हणजे न कळत्या वयातल्या ज्या मुली आहेत त्यांच्यामध्ये मोबाईलचा अतिवापर सुरू आहे. बऱ्याचशा मुली बिनधास्त घरी सांगतात की शाळेतला अभ्यास मोबाईलवर दिलेला आहे. वास्तविक कोरोना काळामध्ये मोबाईलवरती अभ्यास दिला जात होता, पण हल्ली आता मोबाईलवरती फारसा अभ्यास कोणी देत नाहीत. तर आपण पालक बंधू भगिनींनी शाळेत चौकशी करून पाहायला हवं की खरंच मोबाईलवरती अभ्यास दिला जातो का. मग या निमित्त आपल्या मुली मोबाईल घेतात आणि या मोबाईलवरती नको त्या साईट्सवरती बघून नकळतपणे त्या भावनेमध्ये त्या विचारामध्ये मुली रुळतात आणि मग पुढे नको ती पावलं टाकून बसतात. यासाठी मुलींना नकळत्या वयामध्ये त्यांचा पर्सनल सेपरेट मोबाईल असू नये असं मला वाटतं. घरातला जो काही मोबाईल आहे, आई वडिलांचा मोबाईल, त्या मोबाईलवरतीच या नकळत्या वयातल्या मुलींनी त्यांचं जे काही काम असेल ते आणि पालकांच्या समोर करावं. त्याला जर पासवर्ड असेल तर तो पासवर्ड पालकांना माहीत असायला हवा की यामुळं मुलींचं घसरणारं पाऊल वेळीच आपल्याला ओळखता येऊ शकेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संगत. संगतीमुळं आज अनेक चुकीच्या गोष्टी घडतात. तर ही जी संगत आहे, आपल्या मुली कोणत्या प्रकारच्या मुलींच्या संगतीत आहेत, त्यांचे आचार विचार, त्यांचं राहणीमान, त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या लेकरांच्या मनावर होतो. त्यामुळं पालकांना आपल्या मुलींचे सर्व मित्रमैत्रिणी माहीत असायला हवेत. आपली मुलगी कोणाच्या संगतीमध्ये आहे आणि ती संगत योग्य आहे का याची खातरजमा आपण करून घेणं गरजेचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे मुलींना देण्यात येणारं अतिस्वातंत्र्य. मग ते राहणीमानाच्या बाबतीत असो, कपड्यांच्या बाबतीत असो, वागण्याच्या बोलण्याच्या बाबतीत असो, कुठं फिरायला जाण्याच्या बाबतीत असो किंवा आर्थिक स्वातंत्र्य असो, कोणतीही गोष्ट अति झाली की त्याची माती ही होतेच होते. त्यामुळे मुलींना जर आपण अति प्रमाणात जर स्वातंत्र्य देत असू ना, तर या सवलतीचा, या स्वातंत्र्याचा पालकांनी एकदा डोळसपणाने विचार करणं गरजेचं आहे. आपल्या मुली मिळत असलेल्या या स्वातंत्र्याचा उपयोग योग्य पद्धतीने करतायत की गैरवापर करतायत याची खातरजमा जरूर पालकांनी करायला हवी. कारण या अतिस्वातंत्र्यामुळे बऱ्याचदा मुली बिघडण्याचे चान्सेस बऱ्याच ठिकाणी निदर्शन आलेले आहेत. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुलींच्या बाबतीत घरात जर समजा एखादी व्यक्ती रागावली तर दुसऱ्या व्यक्तीने लगेच त्या मुलींना पाठीशी घालायचं. या पाठीशी घालण्यामुळे होतं काय की रागावणारी व्यक्ती वाईट ठरते आणि ज्या व्यक्तीनं जवळ घेतलं ती व्यक्ती या मुलींच्यासाठी वीक पॉइंट ठरते आणि मग या मुली अशा जवळ घेणाऱ्या व्यक्तीच्या जवळ मुळमुळ रडतात, हट्ट करतात किंवा इमोशनली काही सांगून आपल्यासारखं मनवून घेतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट घडली आणि जर ती चुकीची घडते असं वाटत असेल तर पालकांनी मुलींना समोर बसून सामोपचाराने विचारावं. खरं काय आहे ते सांग असं मुलींच्याकडून काढून घ्यावं आणि मग योग्य पद्धतीने दोघांनीही ठाम विचार करून त्यावर निर्णय घ्यावा. एकाने रागवायचं आणि एकाने जवळ घ्यायचं, यामुळे सुद्धा आपल्या मुलींची पावलं भरकटतात हे मात्र नक्की. पुढचं एक अतिशय महत्वाचं कारण मुली बिघडण्याचं ते म्हणजे सोशल मीडियाचा अतिवापर. हल्ली आपल्या मुली फेसबुक, इन्स्टा यावरती बऱ्याचशा असतात.
इन्स्टावरती पोस्ट करणं, मग ते सेल्फी काढणं, मग ते वेगवेगळ्या कपड्यांमध्ये वेगवेगळ्या ऍक्शनमध्ये फोटो काढणं. तर या फोटोचे सोशल मीडियावरती जे मुलींचं जे प्रदर्शन होतं याचे जे वाईट परिणाम होतात, या वाईट परिणामांची तमा न बाळगता जेव्हा आपल्या मुली सोशल साईटवर नको तितक्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात आणि ओळखीचे नसलेल्या लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतात आणि त्यांना रिप्लाय देत बसतात, नकळतपणे बऱ्याचशा मुली अशा सोशल साईट्सच्या माध्यमातून फसवणुकीचा बळी ठरतात. त्यामुळे आपल्या मुलींचा सोशल साईट्सवरचा जो वावर आहे त्याची सुद्धा दखल पालकांनी जरूर घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पालकांचं दुर्लक्ष. हल्ली बरेच पालक नोकरीनिमित्त बाहेर जातात. कधी कधी पालक शेतातल्या कामाला गेलेले असतात, काही पालक नोकरीनिमित्त गेलेले असतात. तर पालक नोकरीला जातात किंवा मुली शाळेत काय करतात, मुली त्यांच्या सर्कलमध्ये त्यांचं नक्की काय चाललंय, एकंदरीत त्यांचा स्वभाव, आचार, विचार या सगळ्याच्या बाबतीत जेव्हा पालकांचं दुर्लक्ष होतं तेव्हा असा जो कच्चा दुवा असतो, या कच्च्या दुव्यावरून मुलींच्या घसरणीची सुरुवात होते. तर आपल्याही घरात या गोष्टी घडतायत का जरूर पहा. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कदाचित आपल्या मुली, हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या मुली कदाचित या प्रवाहामध्ये नसतील, तर ज्या कोणी मुली आपल्याला अशा जाणवत असतील, मुलींच्या पालकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा, की जेणेकरून घराघरातली ही लेकरं न बिघडता घडावीत आणि मुलींचं आयुष्य, मुलींचं भविष्य सुरक्षित व्हावं. या हेतूनं मुली बिघडतात अशी एक चर्चा जी माझ्या कानावर आली, त्या अनुषंगाने लगेच आल्याबरोबर आपल्यासाठी हा व्हिडिओ केलाय. तर मुलींनो, तुम्ही जर या मापात बसत नसाल तर तुम्ही एका योग्य ट्रॅकवर आहात, याबद्दल स्वतःचं अभिनंदन करा. आणि पालक बंधू भगिनींनो, आपण सुद्धा नक्कीच मुलींच्या वर्तणुकीवरती लक्ष ठेवून आपल्या मुली आपल्याच मुठीत आनंदानं आणि प्रेमानं ठेवा, की जेणेकरून आपल्या मुलींच्या चुकीच्या वागणुकीमुळे आपल्याला मान खाली घालावी लागणार नाही. या व्हिडिओतले हे विचार आपल्याला कसे वाटले अर्थात कमेंट करून नक्की कळवा. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.